नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये कोकणातील खूपच वेगळी आणि खास अशी शहाळची भाजी करतोय। नारळाच्या आतल्या कोवळ्या गराची भाजी, टेंडर कोकोनट भाजी म्हणून ओळखली जाणारी ही रेसिपी फार कमी लोकांना माहिती आहे। शहाळ म्हणजे कोवळा नारळ, यातलं पाणी काढल्यानंतर नारळाच्या आत मऊ पातळ जेली सारखा जो गर असतो तोच असा कापून आपण भाजीसाठी वापरतोय। आणि घट्टसर असं नारळाचं दूध, ताजं खोबरं कमीत कमी पाण्यात मिक्सरमध्ये बारीक फिरवून असं गाळून घ्यायचं। त्याचबरोबर नारळाचं पाणी, तुम्ही साध्या पाण्याचाही वापर करू शकता। फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद, आवडीनुसार लाल तिखट, तुम्ही फोडणीमध्ये लाल मिरच्यांचाही वापर करू शकता। अगदी थोडीशी पाव चमचाभर गरम मसाला पावडर आणि त्याचबरोबर थोडंसं गूळ। भाजीला फोडणी देण्यासाठी भांड्यामध्ये असं तेल घालायचं। घातलेलं तेल छान कडकडून गरम करून घ्यायचं। तेल छान गरम झाल्यावरच यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता हा ऑप्शनल आहे, तुम्ही हा स्किपही करू शकता। या भाजीमध्ये बारीक चिरलेला कांदा देखील घालतात। भाजी पचायला हलकी झाली पाहिजे, त्यामुळे थोडीशी हिंग घालायची। हळद, गॅसची फ्लेम लो केल्यामुळे आपण घातलेले मसाले करपत नाहीत। गरम मसाला पावडर आणि त्याचबरोबर आवडीनुसार तिखट। आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। अगदी कमीत कमी साहित्यात ही भाजी चवीला मात्र अप्रतिम होते। आता या मिक्स केलेल्या साहित्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले शहाळचे पीस घालायचे आणि या सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। या स्टेजला तुम्ही या भाजीमध्ये अर्धी वाटी ताजा किसलेला नारळही घालू शकता। मला ही भाजी अशीच खायला आवडते, त्यामुळे ताजा किसलेला नारळ मी स्किप केला आहे। बरं, आता सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडासा गूळ आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा घातलेलं मीठ आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचा। बरं, सर्व साहित्य मिक्स करत असताना जास्त घाई करायची नाही, हलक्या हातानेच ते असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण घेतलेलं नारळाचं पाणी घालायचं। तुम्ही साध्या पाण्याचाही वापर करू शकता। आता हे घातलेलं पाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि यावर झाकण ठेवून ही भाजी 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायची। शहाळ म्हणजे कोवळा नारळ आणि त्यातील आतला गर अगदी मऊ असतो, त्यामुळे त्याला शिजायला 5 ते 7 मिनिटं पुरेशी असतात। तुम्हाला सांगते, फक्त हळद, मीठ आणि तिखट घालून केलेली ही शहाळाची भाजी चवीला मात्र अप्रतिम लागते। आता करायचं काय, ही भाजी शिजल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि नारळाचं दूध घालायचं। घातलेलं दूध अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो करायचं कारण असं आहे की या भाजीमध्ये आपण जेव्हा नारळाचं दूध घालतो, गॅसची फ्लेम हाय करून जर ते शिजवलं तर काय होतं, घातलेलं नारळाचं दूध फाटतं। म्हणूनच फ्लेम लो ठेवून भाजीला छान एक उकळी काढून घ्यायची। भाजीला उकळी आली की गॅस बंद करायचा। पाहू शकता, आपली भाजी बऱ्यापैकी छान घट्ट झाली आहे। ही भाजी खूप हलकी, पचायला सोपी आणि चवीला सौम्य असते। चपाती, भाकरी, वरण भात किंवा साध्या भाताबरोबरही खायला खूप छान लागते। गॅस बंद केल्यावर या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीरची चव देखील या भाजीमध्ये अप्रतिम उतरते। नेहमीप्रमाणेच बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलचं बटनही दाबा। आपल्या नवीन येणाऱ्या प्रत्येक रेसिपीला हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुम्ही केलेली तुमची शहाळची भाजी कशी झाली।